तर डीसी मोटरीचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर डीसी सिरीज मोटर, डीसी शंट मोटर, डीसी कंपाऊंड मोटर. ओके, डीसी सिरीज प्रथम आपण काय करायचं, डीसी सिरीज मोटरचं काय करायचं, प्रॅक्टिकल बघायचं. ओके, इकडं ते लक्ष द्या जरा थोडस. हे जे आहे पॅनल बोर्ड मोटर 3 HP, किती HP? 3 HP सिरीज 250 व्होल्ट, शंट मोटर 3 HP 250 व्होल्ट याला दिलेला आहे. बरोबर आहे. ऍक्च्युअल ह्याला व्होल्टेज किती असतं, 220 आहे. आणि मोटरची HP जी आहे ती किती आहे, 2.5 HP ची मोटर आहे. ओके, हा 3 HP चा आहे का रे? मोटर किती HP ची आहे? 2.5 HP ची मोटर आहे. ओके, तर इकडे लक्ष द्या. हा जो आहे तो सिरीज मोटर आहे. सिरीज मोटर कधीही नो लोड वर चालू करायचं आहे. नो लोड वरती सिरीज मोटर चालू केल्यानंतर काय होतं, मोटर जागेवरती काय होतं, जळून जातं. लक्षात ठेवा. याला लोड दिलेला आहे का, इथं जोडलेला आहे तो लोड आहे हा. ओके, लक्षात येते. ही जी मोटर आहे ते कोणते आहे, डीसी सिरीज दिलेला आहे. फेज आणि न्यूट्रल. त्या फेज न्यूट्रल मधून आपण दिलेला आहे आउट गोईंगला, इथे एमसीबी मध्ये दिलेला आहे. डबल पोल एमसीबी आहे का, दिसतोय का? डबल पोल एमसीबी मी तुम्हाला शिकवलेला आहे. त्याच्यातून याच्यामध्ये न्यूट्रल आणि एक फेज देऊन इथे इंडिकेटर चालू केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यातून हा सप्लाय डायरेक्ट इकडे जातो म्हणजे इथं मध्ये काय आहे, याच्यामध्ये रेक्टिफायर जोडलेला आहे. आणि ते रेक्टिफायर काय करतो, रेक्टिफायर एसीचं काय करतो, डीसी करतो. ओके, इथं 220 व्होल्ट आहे किंवा 230 व्होल्ट आहे, ते 220 व्होल्टचं रेक्टिफायरचं जे डीसी सप्लाय असतो, रेक्टिफायर मुळे काय मिळतं, डीसी सप्लाय. आता डीसी मोटर आहे म्हणल्यानंतर त्याला डीसी सप्लायच लागतो. ठीक आहे, तर आपल्याला इथून याच्यात काय येतं, डीसी सप्लाय येतं. आणि हे कनेक्शन आपण इथं जोडलेलं आहे. ओके, डीसी सिरीज मोटर ही बघा, त्याचं सर्किट डायग्राम हे असं असतं. इकडे लक्ष द्या सर्वांनी. इकडे बघा, हा आर्मेचर. आर्मेचरच्या सिरीज मध्ये काय असतं, सिरीज फील्ड असतं का? सिरीज फील्डला काय नाव आहेत, सिरीज फील्डला नावं काय आहेत? हा, D1 D2. मग मी हे सांगायला लागतंय का सारखं तुम्हाला, बरे? किती वेळा शिकून झालेला आहे का? आर्मेचरला काय नाव असतात, A1 A2. ठीक आहे, इथं L प्लस आणि इथं L मायनस हा दिलेला असतो. हा आर्मेचर. सिरीज फील्ड जे आहे ते जाड तारेचं कमी टर्नचे असतात आणि त्याच्यामध्ये कमी रेजिस्टन्स असतो. ओके, करंट वाहण्यासाठी सहज जातो याच्यामध्ये. याच्यातून काय वाहतं, करंट वाहतं. आणि याच्यातून सुद्धा करंट वाहत असताना बघा, आर्मेचर बरोबर आहे काय, आर्मेचरचा करंट आणि रेजिस्टन्स याच्यातनं काय होतं, व्होल्टेज ड्रॉप होतं, व्हीडी होतं. लक्षात आलं का? आता विदाऊट लोड का चालू करायचं नाही, विदाऊट लोड चालू केला असता तर मोटर काय होऊ शकतं, जळून जातं. मोटर वाइंडिंग काय होतं, वीक होतं आणि त्याच्यातून दूर निघतो आणि चालू करत असताना काय होतं, डायरेक्ट हे विदाऊट लोड काढलं याला आणि डायरेक्ट चालू केलं तर ही मोटर काय होऊ शकतं, ठीक आहे. इथून इथं सप्लाय दिलाय, ऑन करूया आपण. लक्षात आलं. हा इंडिकेटर चालू केलेला आहे. इंडिकेटर चालू केल्यानंतर डीसी सप्लाय मिळालाय आणि डीसी सप्लाय मिळाल्यानंतर हा मोटर चालू केलेला आहे. बरोबर आहे का? थोडासा प्रॉब्लेम आहे इथं, हा लोड दिल्यामुळे व्यवस्थित विदाऊट लोडचं काय होऊ शकतं, मोटर काय होऊ शकते, जळून जाऊ शकतं. लक्षात आलं का? इथं एम्पियर किती घेते, 6 एम्पियर करंट घेते का, बघा 6 बघितलं. ठीक आहे, हे झालं सिरीज मोटरचं वर्किंग. ओके, लक्षात आलं. आता सिरीज मोटर आपण कुठं यूज करतो दादा, जिथं हाय स्टार्टिंग टॉर्क असतो. बरोबर का? तुम्हाला मी मगाशी सांगितलं, लिफ्ट मध्ये जर आपण वापरायचं झालं हाय टॉर्क है ना, टॉर्क जिथं जास्त असतो लागतो तिथंच आपण हे सिरीज मोटर वापरतो, है ना. एखादी गाडी ऍक्सिडेंट झाली आणि दरीत पडली की दरीतली गाडी वर काढायची झालं तर कुठली मोटर वापरतो आपण, क्रेन मध्ये मोटर कोणती वापरतो, डीसी सिरीज मोटर. ओके, डीसी सिरीज मोटरचा उपयोग आपण कुठं करतो, उच्च स्टार्टिंग टॉर्क पाहिजे तिथंच आपण सिरीज मोटरचा उपयोग करतो. कुठं वापर करतो, उच्च स्टार्टिंग टॉर्क असेल तिथं. सेकंड मोटर आहे ते डीसी शंट मोटर आहे का इथं, दिलेलं आहे का इथं. आता याच्यातून पूर्णपणे एसी सप्लाय इथं पास केलेला आहे, फेज आणि न्यूट्रल होते का बघू, आणि मोटर चालू होते का आपण बघायचं आहे. ठीक आहे, झाला इथे इंडिकेटर चालू झाला, 0.3 एम्पियर घेतो आणि ही मोटर चालू होते. कोणत्या याने चालतोय बघा, कुठल्या, क्लॉकवाईज दिशेने चालतोय. कुठल्या, क्लॉकवाईज.
क्लॉकवाईज दिशेने. आता ह्याला अँटी क्लॉकवाईज बनवायचं आपल्याला. काय करायचं? आर्मेचरचे एक टोक कोणतं तरी बदलायचं. A1 च्या ठिकाणी A2 लावायचं, A2 च्या ठिकाणी A1 लावायचं. आदले बदल करा आणि आदला बदल केल्यानंतर घेरे जात दिशेने त्याला चेंज करावं लागतं. सर्वांनी इकडे लक्ष द्या. मोटरीचं डायरेक्शन चेंज करत असताना आपल्याला फील्डचं अथवा आर्मेचरचे वायर काय करावं लागते, चेंज करावं लागते. ठीक आहे. आता इथं सार्थक आपल्याला दाखवत आहे आर्मेचरच्या दोन टर्मिनल A1 A2 च्या जागी A1 जोडला आहे, A1 च्या जागी A2 जोडलेला आहे, उलटी केलेली आहे. मग अशी क्लॉकवाईज मोटर चालू होते. आता अँटी क्लॉकवाईज फिरली पाहिजे. चालू करू. ठीक आहे. इथं दाखवायचं शाफ्ट. मग अशी क्लॉकवाईज फिरला होता, बरोबर ना? कसा जातोय इकडे बघा. मग अशी अँटी क्लॉकवाईज होता, क्लॉकवाईज होता. आता जातोय का? फिरला का? उलटा आला का? डायरेक्शन चेंज केलं. कोणतीही आर्मेचरचं एक वायर काय करायचं, चेंज करायचं. कॉम्युनिटिव्हचं तर एक लक्षात ठेवा, कॉम्युनिटिव्ह जे वायर असते शॉर्ट शंट किंवा शॉर्ट किंवा आपल्याला लॉंग शंट असेल तर त्याच्यामध्ये आर्मेचरच्याच वायऱ्या चेंज करायच्या. त्याच्यामध्ये करंट डायरेक्शन चेंज होत असते. लक्षात आलं? ठीक आहे.